जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, अंबड पोलिसात तक्रार, कारवाईची मागणी. अंबड शहरातील सकल जैन समाजाच्या वतीनं धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून कारवाई न झाल्यास देशव्यापी तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. तक्रारीनुसार अंबड मुक्त विचारपीठ या व्हॉट्सअप समूहावर दिनांक 26 जुलै 2026 रोजी रात्री एका व्यक्तीने जैन मुनी आणि महिलांविषयी आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखवणारी पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीकडे पोस्टबाबत पुरावे मागितल्यानंतर ती पोस्ट हटवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी तीच पोस्ट दुसऱ्या व्यक्तीने फेसबुकवरून प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला असून या दोन्ही व्यक्तीवर तसेच कथितरित्या पोस्टला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही तक्रार श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट अंबड व सकल जैन समाज अंबड यांच्या वतीनं पोलीस निरीक्षक अंबड पोलीस ठाणे यांना देण्यात आली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे संबंधितांवर तातडीने कारवाई न झाल्यास देशभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा जैन समाजाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे. सदरची ही बातमी जैन समाजाने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारावर आधारित असून संबंधित व्यक्तीची बाजू अद्याप समोर आलेली नाही. पोलीस पुढील तपास करत असून पुढील तपासानंतर जे काय ते निष्पन्न होणार आहे. आम्ही या झालेल्या घटनेचा अतिशय तीव्र असा निषेध करतो. कारण सगळ्यांना माहीत आहे, सर्व समाजाला माहिती आहे की जैन समाज हा अतिशय शांतताप्रिय समाज आहे आणि अशा शांतताप्रिय समाजाला विनाकारणच काहीतरी छेडून आणि कुठली तरी पोस्ट व्हायरल करून समाजाला हे चिथवण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. आणि ही अतिशय घाणेरडी पोस्ट ज्यांनी व्हायरल केली आहे, ज्यांनी पोस्ट केलेली आहे त्यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी आमच्या संपूर्ण जैन समाजाची इच्छा आहे. आणि जर त्यावर कारवाई झाली नाही तर एक मोठं आंदोलन हे नुसत्या अंबड शहरातच नाही, पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातून पूर्ण मोठं आंदोलन हे छेडलं जाईल. तेव्हा आम्ही शासनाकडे अशी नम्र विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या दोषींवरती कारवाई करून योग्य ती कारवाई करावी. सर आपलं नाव? डॉक्टर नरेश अग्रवाल, अंबड. सकल जैन समाजतर्फे 2 व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र इथं जमलेलो आहोत. अंबड शहरातील अंबड मुक्त विचारपीठ नावाचा एक ग्रुप आहे. या ग्रुपवरती गौतम गरड नावाच्या व्यक्तीनं अतिशय निंदनीय अशा प्रकारे जैन मुनीबद्दल अपशब्द त्या पोस्टमध्ये त्यांना वापरले आणि त्यासोबत महिलांबद्दलसुद्धा अतिशय निंदनीय जे शब्द आपण बोलू शकत नाही, सांगू शकत नाही अशा प्रकारची पोस्ट या व्यक्तीनं त्या ग्रुपवरती केली आणि त्यामुळं संपूर्ण जैन समाजाच्या भावना दुखावल्या. आणि त्याला विचारल्यानंतर ही पोस्ट कुठून केली तर सिद्धार्थ यादव नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे मुंबईचा, तर याच्या फेसबुक पोस्टवरून ही घेतली. तर त्या व्यक्तीवर सुद्धा आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी, या दोन्ही व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आज अंबड पोलीस स्टेशनमध्ये आलो. PI घोडके साहेबाला आम्ही याबद्दल निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यासाठी सांगितलं. तर त्यामुळं संपूर्ण जैन समाजाची विनंती आहे की या दोन्हीवरती प्रशासनाने कारवाई करावी, नाहीतर पूर्ण देशभरात जैन समाजातर्फे तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल. कारण की त्यांनी जी भाषा वापरली ती भाषा वाचणंसुद्धा कठीण आहे. इतक्या घाणेरड्या प्रकारची पोस्ट त्यांनी या ग्रुपवरती केली. त्यामुळे दोन्हीवरती गुन्हा दाखल करण्यात यावा ही आम्ही आज विनंती करण्यासाठी आलो आहोत. तुमचं नाव? माझं नाव रवींद्र मसलकर.